नमस्कार. वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. आज आपण पाहणार आहोत चिकनचीच एक रेसिपी, कोकणी स्टाईल चिकन ग्रेव्ही, आणि ही इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. तर त्याचे इंग्रेडियंट्स आपण बघूया. आणि आधीच्या व्हिडिओला खूप प्रेम दिल्याबद्दल थँक्स अ लॉट, थँक्यू. आणि आता पाहूया आपण चिकन ग्रेव्हीचे इंग्रेडियंट्स. तर 1 किलो चिकन आहे हे, बारीक पीसेस करून, स्वच्छ धुवून बारीक पीसेस करून ठेवलेलं. आणि हे जवळजवळ 2 वाट्या आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. ह्याची रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. की हे वाटण जर रेडी असेल तर अर्ध्या तासात, म्हणजे चिकन शिजायला जो वेळ लागतो तेवढ्या वेळातच चिकन रेडी होईल, कारण ह्या वाटणाला वेळ लागतो थोडा. तर हे वाटण मी त्या रेसिपीत सांगितलं आहे की एक आपण फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. आणि लागेल कांदा. कांदा हा मध्यम साईजचा, म्हणजे हा जवळजवळ 1 कप कांदा आहे, 1 वाटी कांदा, मध्यम साईजचा कांदा बारीक चिरलेला. आता आपण बाकीचे मसाले पाहूया. हे आपल्या इझी रेसिपीच्या चॅनलप्रमाणेच खूप कमीत कमी आणि थोडक्यात हे मसाले आहेत. तर आता मसाले पाहूया. 5 टीस्पून तिखट. 5 टीस्पून तिखट म्हणजे हे मालवणी तिखट आहे, मालवणी मसाला. 1 टीस्पून हळद, 10 ते 12 काळी मिऱ्या, 10 ते 12 हे लवंगा, 2 टीस्पून जिरं, 2 टीस्पून बडीशेप, आणि 2 टीस्पून आहे आपलं मीठ. तर आता आपण एका भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलं. हे पाणी आहे आपलं 3 कप. म्हणजे कप म्हणजे हा जो आपला मेजरिंग कप असतो, हा मेजरिंग कपचाच अंदाज घ्या. कारण काय आहे की तुमचं मग कधीच चुकणार नाही रेसिपी. तर आपण आता पातेलं ठेवलं इथे चिकनसाठी. तर हे तापल्यावर आपण जो टोप ठेवलाय तापायला, हा बऱ्यापैकी तापलाय टोप. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण टाकणार आहोत पाव चमचा तेल. हे मगाशी मी तेल सांगितलं की मला आठवत नाही, पण हा पाव चमचा आहे, म्हणजे पाव कप आहे तेल. तर तेल टाकायचं. तेल गरम झालं की, थोडं तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर आता आधी तेल थोडं गरम होऊ दे, मग 1 बाय 1 एक एक इन्ग्रेडियंट टाकायचे आणि सुरुवात करायची काळे मिरेनी. काळे मिरे आणि काळे मिरे, काळे मिरे पाठोपाठ टाकतोय. लवंग, त्याच्या पाठोपाठ बडीशेप, गॅस लो ठेवायचा. जिरं थोडंसं ढवळायचं. जिरं बडीशेप टाकून थोडंसं ढवळायचं. मग जाईल आपला, हे बघा, हे थोडंसं होत आलं, बबल छान येत आहेत तेलाचे. मग टाकायचा आपला 1 वाटी कांदा. आणि कांदा टाकल्यावर लगेचच कांद्याच्या मागोमाग टाकायचे. कांदा थोडासा ढवळून घ्यायचा. आता फास्ट गॅस केला तरी चालेल. कांद्याच्या मागोमाग टाकायचे 5 टीस्पून मालवणी मसाला, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून सॉल्ट, साधं सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट. इथे हे रॉक सॉल्ट आहे. आता झालं. आता आपले सगळे मसाले हात पडलेत मिठासहित. आणि आपलं हे पाणी पण छान गरम झालंय. आता इथला गॅस आपण स्विच ऑफ करून टाकायचा. कारण आता आपला हा मसाला एकदा तेल सोडायला लागला की मग आपण चिकन घालणार आहोत. तर आता थोडा इथे गॅस जवळच असल्यामुळे गॅस आपण फास्ट केला तरी चालतोय. तर आता हा फास्ट गॅसवर आपण काय करायचंय की हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला छानपैकी परतायचा. आता मला तेलाचाही मी तुम्हाला अंदाज दिलाय. अगदी जास्त खूपच ऑइली हवं असेल तर मग, म्हणजे ऑइली म्हणजे तर्रीदार हवं असेल तर मग पाव कपच्या थोडंसं जास्त तेलही घालू शकता. पण हल्ली तेल कमी खाणारे खूप जण आहेत, तर त्यांना पाव कप इज परफेक्ट. 1 किलो चिकनसाठी पाव कप तेल. त्यामुळे कांदा तेल सोडू लागतो. म्हणजे आपण जर स्वयंपाक केलं तर त्यात कांदा हा तेल सोडू लागतो आणि मग आपल्याला कळतं की कांदा झालाय. हे बघा, कांद्यातनं ते बाहेर येतो. कांदा झाला आहे. आता आपण करणार आहोत काय, तर आपलं चिकन ऍड करूया. तर हे 1 किलो चिकन आहे, बारीक पीसेस करून घेतलेलं. तर ते आपण यात ऍड करायचं आहे. आणि वरती
साधं पाणी ठेवायचं आहे, थोडं अगदी 5 मिनिटं, जास्त वेळ नाही. छान. आता काय करायचंय, आपल्या झाकण ठेवून द्यायचंय आणि झाकणावर साधं पाणी. काहीच आता आपण बघूया, 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता बघूया आपण की आपलं चिकन कितपत हे झालंय. तर हे बघा, चिकन तेल सोडू लागलंय. मग आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचंय, एकदा ते छान ढवळून घ्यायचं चिकन मुळापासून, आणि त्यात आपण जे हे गरम पाणी ठेवलंय ते घालायचंय. मुळापासून ढवळून घेतलं आणि ह्या साईडला ठेवलेलं हे 3 कप पाणी आहे. हे बघा, हे 3 कप पाणी आहे. हे आता सगळं घालायचं, कारण आपण नंतर ग्रेव्ही ॲड केल्यावर आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बरोबर बॅलन्स होऊन जाते. ग्रेव्हीने सॉरी, वाटण ॲड केल्यावर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बॅलन्स होऊन जाते. हे बघा, आता इतपत हे दिसतंय पाणी. तर आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यावर झाकणावर पाणी तसंच ठेवणार आहोत. हे झाकणावर आपण ठेवलेलं आहे पाणी, आणि आता वाजले आहेत 12:15. तर अजून एक 20 मिनिटं हे छान फास्ट गॅसवरच होऊ दे चिकन. आणि मग काय करायचं आपण, की हे वाटण जे आहे ते नंतर लागणार आहे. की एक चिकन गॅस बंद करायच्या 10 मिनिटं आधी वाटण. तर आता 12:15 झाले, तर आपण 12:30पर्यंत हे शिजू द्यायचं. मग वाटण ॲड करायचं, अजून 10 मिनिटं शिजू द्यायचं, मग चिकन रेडी. गाईज आता 12:30 जवळजवळ होत आले, 15 मिनिटं होऊन गेली आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, वरचं पाणी आहे ना, जे वाफेसाठी आपण ठेवलं होतं ते ऑलमोस्ट सगळं ड्राय झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, आता आपण बघूया आतमध्ये काय सिच्युएशन आहे. तर चिकनला उकळी फुटली आहे. तर आता ह्या स्टेजला आपण काय करूया, की छान चिकन आहे ना ढवळून घेऊया आणि त्यामध्ये वाटण घालूया. म्हणजे वाटण घातल्यावर हे बघा, तुम्हाला बघून कळेल, चिकन व्यवस्थित, म्हणजे आता हे चिकनला पाणी सुटलंय. अजून आपण 3 कप घातलं ह्यात गरम पाणी, आणि चिकननेही स्वतःच्या अंगाचं पाणी सोडलेलं आहे, की त्यामुळे हे आता एकदम लिक्विडी दिसतंय आपल्याला. ठीक आहे. तर या स्टेजला आपण आता काय करूया, की आपण हे आपलं जे वाटण ठेवलेलं आहे ते वाटण 2 वाट्या वाटण आहे. हे 2 वाट्या म्हणजे 2 कपची साईज मी सांगते तुम्हाला, की जे मापाचे आपले कप आहेत ते भरून एवढा मोठा एक बाउल झाला आहे. तर ते वाटण आपण या स्टेजला आता या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि ग्रेव्हीचा थिकनेस चेक करूया. तर आता आपण वाटण घालूया ग्रेव्हीमध्ये. अजून पाणी वगैरे घालायचं नाहीये. हे सगळं जे आहे आपलं वाटण ते आपण आता सगळं यात घालतोय. हे बघा, सगळं वाटण कुटून छानपैकी त्यात घालायचं चिकनमध्ये आपल्या, आणि चिकन एकदा ढवळून घ्यायचं. मी हात धुवते. आता हे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे एक 15 ते 20 म्हणजे अर्धा तास पकडून जा, कारण हे बॉयलर चिकन असतं त्यामुळे ते शिजायला वेळ नाही लागत, की ते एक अर्धा 1 तासामध्ये छान शिजून येतं चिकन. तर हे बघा, आता हे अजून पाणी कमी होणार आहे. ठीक आहे. आता वाटण आपण टाकलंय, तर ते वाटण त्याच्यात छान मुरेल. पाणी कमी होईल घातलं तर पुन्हा आपण झाकण ठेवूया. आणि आता देखील झाकणावर पाणी हे नेहमी मी जे सांगते ते कशासाठी, की पाणी टाकलं ना की आपल्याला रिस्क नसते की आतमध्ये चिकन कमी होईल किंवा करपेल, अशी रिस्क नसते. तर आता आपण हे झाकणावरती पाणी ठेवून देऊया आणि हे मीडियम टू फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे. ते आता बघा, आपला टाईम झाला 12:30 होऊन गेले. अजून एक 10 मिनिटं छान फास्ट गॅसवर ते सिमर होऊ दे आणि मग आपली चिकन ग्रेव्ही रेडी. गाईज 12:45 झालेला आहे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे आपलं चिकन रेडी झालेलं असणार आहे. तर आपण काय करूया, आता गॅस थोडा स्लो करूया
आणि हा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे, बरोबर दरवळतोय. आणि आपण पाहिलंय की मिठासहित सगळं काही टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आता काहीही टाकायची गरज नाही. हा, तुम्हाला कोथिंबीर वगैरे टाकून सजवायचं असेल तर सजवू शकता, पण दिस इज द परफेक्ट कन्सिस्टन्सी टू इट विथ वडा, आंबोळी. ठीक आहे, तर हे आता आपलं चिकन ग्रेव्ही झाली आहे रेडी आणि परफेक्ट झाली आहे. आणि ह्या अंदाजाने ह्या मापाने तुम्ही प्लीज करून बघा, अजिबात बिघडणार नाही. एकदम छान चिकन ग्रेव्ही कोकणी मालवणी स्टाईल रेडी होईल. तर आता आपण ऑथेंटिक अगदी घरी मसाला रेडी असेल वाटण तर अर्ध्या तासात होणारी चिकन ग्रेव्ही कोकणी मालवणी स्टाईल चिकन ग्रेव्ही इज रेडी. फ्रेंड्स, आपले घरगुती भाजणीचे वडे आणि चिकन रस्सा ही थाळी आपली रेडी झाली आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग, अँड इफ यू लाईक माय व्हिडिओज प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तुमचं काही रेकमेंडेशन असेल तरीही तुम्ही सांगू शकता. आणि ही थाळी घरी नक्की ट्राय करा. आणि याच्यासाठी तयारी म्हणजे काय, तर जे आपण वाटप मी चॅनलवर टाकते तो व्हिडिओ तो पहा तुम्ही, कोकणी वाटप. ते वाटप रेडी असेल तर चिकन बनवायला काही वेळ लागत नाही. तर तुम्ही प्लीज की फॉलो फॉर मोर रेसिपीज, आणि ह्या रेसिपीज ट्राय करा अगदी साध्या सोप्या सहज होणाऱ्या अशा अर्चनाज इझी रेसिपी चॅनलवर येऊन तुम्हाला अशा सिंपल साध्या सोप्या रेसिपीज आणि टेस्टी रेसिपीज मिळू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. धन्यवाद.